मोदी सरकार आल्यावर शहांवरील खटले मागे घेतले, खोटं बोलू नका. संजय राऊत यांचा पियुष गोयल यांच्यावर निशाणा आहे. गोयल यांच्यावर काय आरोप आहेत बोलायला लावू नका असं संजय राऊतांनी म्हटलं. शहांविरोधात षडयंत्र होतं, पवार तत्कालीन सरकारचे भाग होते असं गोयल यांनी म्हटलेलं होतं. पवारांनी शहांची माफी मागायला हवी, पियुष गोयल यांनी ही मागणी केली आहे. झूठे केस में शरद पवार जी उस साजिश के हिस्सा थे. पूरी तरीके से षड्यंत्र था अमित शाह जी के ऊपर. शरद पवार जी उस पार्टी के उस सरकार के हिस्सा थे. 2+2 आप खुद कर सकते हैं. पवार साहब ने अवश्य देश से माफी मांगनी चाहिए इस झूठे इल्जाम के लिए. पियुष गोयल यांच्यावरती काय आरोप आहेत याच्यावर आम्हाला बोलायला लावू नका. आणि शरद पवार आता बोललेले नाही, शरद पवार सत्यच बोललेले आहेत. अमित शहा यांच्यावरचे सगळे खटले हे मोदी सत्तेवर आल्यावरती काढून घेतले. अमित शहा यांच्यावर तडीपारीची नोटीस बजावली होती की नाही? अमित शहाना गुजरातमध्ये येण्यास बंदी होती की नाही? अमित शहा तुरुंगात होते की नाही? अमित शहा यांच्यावरचा जो खुनाचा खटला होता तो गुजरातच्या बाहेर चालवावा या संदर्भातले सर्वोच्च न्यायालयाचे आदेश होते की नाही? पियुष गोयलांनी इतकंही खोटं बोलू नये की लोक हसतील त्यांना. केंद्रीय मंत्री